डिजांगो फोल्डर ओपन केला, आपला चालू आहे डे 13. डे 13 का स्टार्ट करतो सेम आता त्याला ऍक्टिव्हेट करतो. एनव्ही स्लॅश स्क्रिप्ट स्लॅश ऍक्टिव्हेट, नंतर कोड स्पेस डॉट व्हीएस कोड झालं ओपन, सीडी डेमो प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये एंट्री घेतली एमपीवाय मॅनेजर किंवा रन सर्व्हर. रन सर्व्हर माझं आउटपुट ब्राउझरला. आता माझं काय झालेलं आहे, फॉर्म झालेला आहे क्रिएट डिस्ट्रिक्टचा. आता मला मी काय करतो, त्याला सेव्ह करतो. मध्ये आलो, सेव्ह डिस्ट्रिक्ट नावाची बनवतो पाथ. डबल कोड मध्ये सिंगल कोड मध्ये सेव्ह डिस्ट्रिक्ट स्लॅश कॉमा व्ह्यूज डॉट सेव्ह डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, आता फंक्शन बनवतो त्याचा. व्ह्यूज मध्ये आलो, डिस्ट्रिक्टला सेव्ह करायचं आहे तर फंक्शन बनवतो. सेव्ह डिस्ट्रिक्ट रिक्वेस्ट रिटर्न HTTP रिस्पॉन्स मध्ये देतो त्याला एक मेसेज डेटा सेव्ह. आता ब्राउझरला आलो रिफ्रेश केलं, डिस्ट्रिक्टवर आलो. आता मला डिस्ट्रिक्ट करायची, सेव्ह करायची आता. ठीक आहे, स्टेट नेम टाकलं, तर डिस्ट्रिक्ट नेम टाकलं बीटची इन्फॉर्मेशन नॉर्मल बीट टाकलं. ठीक आहे, तो कशामध्ये होता, महाराष्ट्रामध्ये. हे सेव्ह केला डिस्ट्रिक्ट, काय झालं माझा सेव्ह झाला. ठीक आहे, आता मला ह्याला करायची मॉडेल क्रिएट. ठीक आहे, काय करायचे, मॉडेल क्रिएट करायचे. ठीक, मॉडेल मध्ये आलो, एक क्लास बनवतो. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट नाव होता डिस्ट मॉडेल. ठीक आहे, मॉडेल डॉट मॉडेल. ठीक आहे, ही आपली पहिली फील्ड आहे. ठीक आहे, फर्स्ट फील्ड कोणती आपली, स्टेट डिस्ट्रिक्ट मध्ये जर आलो. ठीक आहे, पहिली फील्ड आहे डिस्ट नेम. ठीक आहे, इक्वल्स मॉडेल डॉट कॅर फील्ड, त्याला मॅक्स लेंथ देतो 100. ठीक आहे, नेक्स्ट फील्ड कोणती आपली, डिस्ट्रिक्ट इन्फो डिस्ट्रिक्टची इन्फॉर्मेशन. ठीक आहे, झाले माझे काय झाले, मॉडेल क्रिएट झाली. ठीक आहे, आता माझा तिसरा मॉडेल कोणता आहे. ठीक आहे, तिसरा आहे सिलेक्ट स्टेट नेम. त्याचा मॉडेल क्रिएट करायचा आहे मला. काय करायचं, त्याचा मॉडेल क्रिएट करायचा आहे. मॉडेल मध्ये आलो. ठीक आहे, स्टेट मॉडेल इक्वल्स मॉडेल डॉट, आता मी इथं यूज काय करणार, फॉरेन की. ठीक आहे, डॉट. ठीक आहे, फॉरेन की. ठीक आहे, आता ती कुणाची, ते सेव्ह स्टेट पुन्हा कोण येणार आहे माझा, कोणत्या मॉडेल कोण येणार आहे, स्टेट मॉडेल. ठीक आहे, स्टेट मॉडेल मधूनच येणार नाही तो. ठीक आहे, स्टेट मॉडेल डबल कोड मध्ये त्याला स्टेट मॉडेल टाकू. ठीक आहे, कॉमा ऑन डिलीट. ठीक आहे, ऑन डिलीट डॉट, तर ऑन डिलीट इक्वल्स मॉडेल डॉट कॅस्केड. ठीक आहे, काय दिला, कॅस्केड दिला. ठीक आहे, आता मला काय करायचं, ते डेटा सेव्ह करायचा आहे. आलो व्ह्यूज मध्ये आलो. ठीक आहे, आपले मॉडेल्स येतात. ठीक आहे, पहिलं कोणतं आपलं, मॉडेल मध्ये आलो, डिस्ट्रिक्ट इन्फो डिस्ट्रिक्ट नेम त्याला सेव्ह करतो.
ठीक आहे. डिस्ट नावाचं एक व्हेरिएबल बनवलं. ठीक आहे. मॉडेल्स डॉट आपलं मॉडेल कोणतं आता डिस्ट्रिक्ट मॉडेल. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट मॉडेल मग त्याला डेटा काय करायचं सेव्ह करायचा आता. ठीक आहे. पहिला आहे डिस्ट्रिक्ट नेम. ठीक आहे. रिक्वेस्ट डॉट पोस्ट का तो डेटा माझ्या कशामध्ये आलेला आहे पोस्टमध्ये आला आहे. पोस्ट ऑफ डिस्ट्रिक्ट नेम. ठीक आहे. दुसरा आहे इन्फो डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन. ठीक आहे. इन्फो. ठीक आहे. झाला माझा डेटा आला. माझं काय आलं फक्त आता दोनच आले डिस्ट्रिक्ट नेम आणि डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन. माझा स्टेट मॉडेल आला का नाही आला. आता मी काय करतो त्याला घेऊन येतो सेव्ह करण्यासाठी. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट मॉडेल. ठीक आहे. इक्वल्स मॉडेल्स डॉट कोणतं मॉडेल ते माझं स्टेट मॉडेल आहे तर तो स्टेट मॉडेल मधून आणायचं मग. ठीक आहे. डॉट ऑब्जेक्ट डॉट गेट गेट गेट. ठीक आहे. आता मी काय केलं तर गेट घेतो. ठीक आहे. आता मला तिकडून काय आणायची त्याची आयडी आणायची. मॉडेल क्रिएट केलं त्याला काय करतो मेक मायग्रेशन मायग्रेट करून घेतो. सेम स्टॉप केली वाय मेक मायग्रेशन. मायग्रेशन केलं. ठीक आहे. एक नवीन मॉडेल क्रिएट झाला लिस्ट मॉडेल आपण आता बनवलेला. ठीक आहे. त्याला मायग्रेट करतो. मायग्रेट. ठीक आहे. माझं मेक मायग्रेशन मायग्रेट झाला. आलो. आता मी त्याला काय करतो डेटा सेव्ह करतो. ठीक आहे. सेव्ह करताना मला जी डिस्ट्रिक्ट मॉडेल आहे. ठीक आहे. आता ही ऑप्शन आहे त्याला काय करणार मला एक आयडी द्यावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे आयडी. ठीक आहे. मी एक व्हॅल्यू ॲट्रिब्यूट देतो. ठीक आहे. आयडी. ठीक आहे. त्याला काय केलंय एक आयडी पास केली. आता आयडी आपल्याला कशासाठी यूज होती बघितलं. आय डॉट आयडी आयडी पास केली. आता हिची ही. ठीक आहे. आता मी महाराष्ट्र. ठीक आहे. महाराष्ट्राची आयडी राहील 1. ठीक आहे. गुजरातची आयडी राहील 2. मग ज्यावेळेस आपण सेव्ह करतो तो कशा थ्रू सेव्ह करणार आहे आयडी थ्रू सेव्ह करणार आहे. महाराष्ट्राची आयडी 1 आहे गुजरातची आयडी 2 आहे. तुम्हाला ती आयडी पण शो करतो मी. हॅलो व्ह्यूज मध्ये आलो. आता इथे काय करणार मी तिकडून जी आयडी आलेली. ठीक आहे. ती आयडी घेणार रिक्वेस्ट. आता ती आयडी आपली कशी येते आयडी. ठीक आहे. आता मला सांगा ती आयडी कशात आली असेल. ती आयडी घेतो का रिक्वेस्ट डॉट पोस्ट मधून पोस्ट ऑफ आयडी. ठीक आहे. आता माझी काय झालं आयडी आली. ठीक आहे. पण मला आयडी कोणाची घ्यायची स्टेटची. ही नॉर्मल आयडी आहे मला कोणाची एक त्यामध्ये त्याला त्याचं आयडीचं नाव देत होता. आता आयडीचं नाव काय आपलं मी आयडीचं नाव काय दिलेलं आहे आता जे आपण सिलेक्ट स्टेट मध्ये जी आयडी दिलेली तीच आयडी घेणार तो. ठीक आहे. मला ब्राउझरला रिफ्रेश केलं. ठीक आहे. म्हणजे आता त्याला सेव्ह करायचं राहिलेलं आहे. ठीक आहे. डिस्ट्रिक्टवर सेव्ह करतो डॉट सेव्ह. ठीक आहे. झालं माझा आता डेटा काय झाला सेव्ह झाला. मी काय करतो त्याला टेबलमध्ये प्रिंट करून देतो. ठीक आहे. ऑलरेडी माझा टेबल आहे. आता मला टेबलमध्ये जर प्रिंट करायचा असला. ठीक आहे.
मी काय करतो आता, ऑलरेडी माझ्याकडे डिस्ट नाव मी हे बनवलेलं आहे, ऑब्जेक्ट बनवलेलं आहे. ठीक आहे, मी अजून एक सॉरी स्टेट नावाचं एक ऑब्जेक्ट बनवलेलं आहे. ठीक आहे, अजून एक बनवतो डिस्ट. ठीक आहे, आता जे आपलं मॉडेल आहे, मॉडेल कोणतं आहे आपलं, डिस्ट मॉडेल. ठीक आहे, येतो कॉमा देतो, पास करून देतो ऑब्जेक्ट मध्ये, डबल कोड मध्ये डिस्ट्रिक्ट आणि लिस्ट. ठीक आहे, झाला माझा पास, इथं आलेला ऑब्जेक्ट ऑलरेडी पास केलेला आहे. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट डॉट टेस्टमेंट मध्ये आला, इथं माझा टेबल आहे. ठीक आहे, ऑलरेडी क्रिएट आहे. ठीक आहे, रिफ्रेश केलं, एक फिल करतो डेटा, बीट बीट तो कशात आहे, महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, आणि सेव्ह डिस्ट्रिक्ट केलं, डेटा काय झाला माझा, सेव्ह झाला माझा टेबलमध्ये पण आला. ठीक आहे, कन्सोल मध्ये. ठीक आहे, त्याने एक एरर दिलेला आहे 404 ला. ठीक आहे, होम पेज वर आलो. ठीक आहे, इथे एक फॉर्म बनवतो होम पेज वर. ठीक आहे, होम पेज वर आलो. ठीक आहे, फॉर्म. ठीक आहे, त्याला ऍक्शन देतो, सेव्ह फॉर्म. ठीक आहे, स्लॅश मेथड पोस्ट. ठीक आहे, CSRF टोकन. ठीक आहे, आता मला एक फॉर्म फिल करायचा, नॉर्मल फॉर्म बनवतो, एंटर नेम, एंटर नेम. ठीक आहे, इनपुट घेतो, त्याला टाईप देतो, टाईप कोणता आपला, टेक्स्ट. ठीक आहे, नेम देतो, नेम मध्ये देतो त्याला नेम जस्ट. ठीक आहे, BR टॅग. BR टॅग दिले. नंतर घेतो मोबाईल नंबर, एंटर मोबाईल. एंटर मोबाईल. ठीक आहे, इनपुट टाइप टेक्स्ट सर नंबर. ठीक आहे, नेम देतो त्याला मोबाईल. आणि जो ऑप्शन देतो आता सिलेक्ट. सिलेक्ट स्टेट. ठीक आहे, सिलेक्ट स्टेट मध्ये डिरेक्ट ऑप्शन सिलेक्ट यूज करतो. ठीक आहे, सिलेक्ट टॅग, सिलेक्ट टॅग मध्ये काय करतो, ऑप्शन देतो. ठीक आहे, ऑप्शन दिले जस्ट 1. ठीक आहे, 1 2. ठीक आहे, 2 ऑप्शन बस मला. ठीक आहे, त्याला नेम देतो. स्टेट नावाचं. तसाच ऑप्शन अजून एक पुन्हा देतो मी, डिस्ट्रिक्टचा PR टॅग देतो. सिलेक्ट स्टेट, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, त्याला आपण डिस्ट्रिक्ट आहे नेम देतो. आणि लास्टला देतो बटन.
हा झाला माझा काय झाला फॉर्म क्रिएट झाला. ठीक आहे, ऑप्शन का नाही आले? इथे माझं काय झालेलं आहे, सेक्शन झालेलं आहे. मी त्याला सिलेक्ट करतो, सिलेक्ट बॉक्स सिलेक्ट टाकतो. ठीक आहे, आलं ब्राउझरला रिफ्रेश केलं आले. ठीक आहे, मोबाईलच्या नंतर मी BR टॅग देतो. आला माझा. ठीक आहे, सेव्ह बटन ते पण BR टॅग देतो. ठीक आहे, आता माझा काय झाला फॉर्म तर आला. ठीक आहे, आता मला इथं आणायचे तर नेम. नेम तर ऑलरेडी आपण इन्सर्ट करू शकतो. इथं आणा मला स्टेट आणि डिस्ट्रिक्ट तर डेटा आणायचा आहे. आता डेटा कुठून आणायचा मला? ठीक आहे, तर होम पेजवर डेटा आणायचा आहे. ठीक आहे, व्ह्यूज मधून. ठीक आहे, ऑलरेडी ॲज इट इज मी कॉपी करतो त्याला, तर मग दोन्ही डेटा आलेला आहे. तो कोण आणायचा? मला होम पेजवर आणायचा आहे. ठीक आहे, कोमा OBJ. ठीक आहे, दोन्ही डेटा मी काय केला आता सेंड केला. ठीक आहे, होम पेजवर आलो. इथे सिलेक्ट टॅगला फॉर लूप स्टार्ट करतो. फॉर आय इन स्टेट. ठीक आहे, तर एंड करतो फॉर लूपचा. एंड फॉर. ठीक आहे, आता इथं मला काय करायची व्हॅल्यू जे आपले डेटा आहे तो आणायचा आहे. ठीक आहे, स्टेटमध्ये आलो. स्टेटमध्ये आपलं काही स्टेट नेम आहे. ठीक आहे, होम पेज चाललो. अंडर स्टेट नेम आय डॉट स्टेट नेम. ठीक आहे, तसा डेटा मला कुणाचा आणायचा आहे? डिस्ट्रिक्टचा आणायचा आहे. ठीक आहे, डेटा आणला. ठीक आहे, व्ह्यूज मधून मी कशात पास केलाय तो टेस्ट मध्ये पास केलाय. ठीक आहे, होम पेजवर आलो. डिस्ट्रिक्ट नेम. ठीक आहे, माझं काय झालं आता पूर्ण डेटा आला. ठीक आहे, महाराष्ट्र. ठीक आहे, खाली टू पण आलेले. टू कोणतं आलेलं आपलं ते ऑप्शन मधलं. ठीक आहे, मला ऑप्शनची गरज आहे का आता? नाही आहे. ऑप्शनची पण काय गरज आहे का? नाही. ठीक आहे, रिफ्रेश केला, गुजरातमध्ये आलो. ठीक आहे, इथं जर मी गुजरातमध्ये जर कोणता डेटा जर सिलेक्ट केलेला असला डिस्ट्रिक्टमध्ये तरच तो येणार. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर.